बुलेट ट्रेनवर सध्या जोर आहे. 1,08,000 कोटी रुपयाचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे. 5,000 कोटी आपण घालणार, गुजरात 5,000, 10,000 कोटी दिल्ली घालणार. अध्यक्षमध्ये 88,000 कोटीचं कर्ज. फार छान वाटायला आहे. 50 वर्षाचा लोन आहे, लॉकिंग पिरियड आहे, तो 15 वर्षाचा लॉकिंग पिरियड आहे. 50 वर्षात येईन किती महाग होणार आणि आजचं जे कर्ज आहे 1 लाख कोटीचं ते किती 10 लाख कोटी होणार ते काळच ठरवेल. त्याच्यावर आज बोलण्याची आवश्यकता नाही. पण अध्यक्षामध्ये IIM नावाची जी IIM संस्था आहे, तर अनिल भाईदास पाटील तुम्ही हे ऐका. IIM ची संस्था आहे, तिने काय सांगितलं की ते बुलेट ट्रेन फिजेबल व्हायचं असेल तर रोज 100 फेऱ्या झाल्या पाहिजे. तुम्ही प्रस्तावित करताय 35च फेऱ्या. त्यामुळं जळगावला जायचं असेल तर आधी इथून सुरतला उतरायचं आणि सुरतवरून जळगावला जायचं. कंपल्सरी सगळ्या मंत्र्यांना करतील आता, कारण हे फेऱ्या वाढल्या पाहिजेत ना. 100 फेऱ्या कशा होणार? जळगावला अनिल भाईदास पाटील गेले की वरनं फोन येणार 6व्या मधल्यावर, अनिल बुलेट ट्रेन घ्यायची, सुरतला जायचं, तिथनं गाडीनं घरी जायचं. अरे ते सुरत टू गुवाहाटीत जातात डायरेक्ट. पण हे तसं नाही गेलेले, हे डायरेक्ट गेलेले आहेत. गुवाहाटीला जाणारे तुमच्या शेजारी जॅकेट घालून बसलेले आहेत. पण सुरत वरून हे फेऱ्या वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अध्यक्ष 100 वेळा जर बुलेट ट्रेन रोज धावली तर वायबिलिटी येईल. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे थोडंसं अवघड काम आहे. हे सगळे पांढरे हत्ती आहेत, त्याचा सामान्य महाराष्ट्रातल्या गोरगरिबांची काही संबंध नाही. आता बुलेट ट्रेनचा फायदा अहमदाबादला होणार, गुजरातला होणार, हे सगळं जग जाहीर आहे. पण तरी आपण सहन करतोय. मुंबईतला BKCतनं माणूस बसलेला चटकन अहमदाबादला पोहोचावं ही व्यवस्था आहे. म्हणजे अध्यक्षमध्ये ही मुंबईची जी ग्रोथ आहे, मुंबईत येऊन राहिल्याशिवाय मुंबईतला बिझनेस होत नाही. आता त्याची गरज नाही. अहमदाबाद मधला माणूस सकाळी 10 वाजता पोहोचेल, 5 वाजता बुलेट ट्रेनला बसेल, संध्याकाळी 7-7:30ला तो घरी पोहोचेल आणि अहमदाबादमध्ये तो त्याचा संसार करेल. म्हणजे ऍक्च्युअली एक्सपेंडिचर त्याचा अहमदाबादला, तो इथं फक्त चहा कॉफीच मुंबईत आल्यावर घेणार. अध्यक्ष महोदय कल्पना फार चांगली आहे. मी सभागृहात मंत्रिमंडळात मांडलेली होती हायस्पीड ट्रेन मुंबई टू नागपूर, कारण ती सगळ्या महाराष्ट्रातल्या अविकसित भागांना जोडणारी होती. नाही झाली, हा भाग पुढचाच आहे. पण अध्यक्ष महोदय ही बुलेट ट्रेन ही शेजारच्या राज्यात आपल्या राज्यातला फ्लो घेऊन चाललेली आहे. याकडे मी आपला लक्ष वेधतोय. आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी आता आपण दर्जोन्नती रस्त्यांची करतोय. 7,000 कोटी रुपये त्याला दिलेली आहेत. निर्यातीला प्रोत्साहन म्हणून अध्यक्ष महोदय 450 कोटीची तरतूद केलेली आहे. निर्यातीच्या प्रोत्साहनात अध्यक्ष महोदय कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने